म्हणून काय? तुला एक गोष्ट सांगतो हो. कोणतंही बी काम आहे की नाही असं दुसऱ्याने केलं म्हणून आपण करायचं नाही की. आता तुला थार घ्यायची, तुला तुला थार खूप आवडते, मात्र तुला आता पैसे नाही तर आपण असं मग लोकांकडून पैसे घेऊन घ्या जमते का? आपल्या जवळ असले तरच घ्या जमते ना. 4x4 घ्यायची. हो हो, 4x4 घेऊया आपण. पण असं माणसानं आपल्यानं होते तेच करावं, असं काही करू नये. आता तू शाळेमध्ये पण जातो, त्या शाळेवर उंच शाळेवर बिल्डिंगवर जातोस म्हणा तू, हा, आणि वरून पडलं तर कसं होते? तू एकदा पाय मोडला होता की, तू एकदा फ्रॅक्चर झाला होता की. मी चाललो ना बाबा. मग एक मित्र होता हो, हा. ते त्यानं काय केलं की त्याला समजा असं काही बी घ्यावं वाटायचं. समजा आता आज आता आपल्या संघ आलं, इकडे आलं, यायचं किती मस्त वाटायचं त्याला. आपणही असं करावं, कोणाच्या इकडे गेलं की त्याला ते मीच करावं असं वाटायचं. एका दिवशी काय केलं, बाजारला काय की त्याच्या गावाला समजा 15-20 किलोमीटर खेडं होतं त्याचं गाव, असं आपल्या गावाने. हा, मग त्याला असं मार्केटला जायला त्याला 50 रुपये तिकीट होतं. आता ते बाजारच्या दिवशी ते त्याच्या गावामधून त्या एक म्हणजे आपली पॅसेंजर गाडी राहते ना खेड्या आपल्या गावामधून, ऑटो हे ते एक मॅजिक गाडी होती, टाटा एस. मग ते काय झालं, त्याच्यामध्ये जवळपास 20 एक माणसं होती. मग ते त्या गाडीमध्ये गेलं, त्या गाडीमध्ये गेलं, मार्केटला उतरलं. ते त्या गाडीत जाता जाता त्यानं काय विचार केला की बा म्हणला 20 माणसं गाडीमध्ये हातून. त्या गाडीमध्ये 20 माणसं हात, ते 20 माणसाचे व्हायलेत म्हणला पैसे 50-50 रुपयानं लावलं 2000 रुपये, 1000 रुपये. त्याला वाटलं 1000 रुपये आपण जातावाळी एका ट्रिपला 1000 रुपयामध्ये जातो, 1000 रुपयामध्ये येतो, दिवसाच्या 2 ट्रिपा मारतो. तर त्याला वाटलं मी किती 4000 रुपये रोज कमवतो वाटलं. त्याने हिशेब कसा लावला बघ, तुला सांगतो मी. माणसानं आहे की नाही, तेव्हा आपण हिशोब लावतो का कोणता आहे, हिशोब लावता वेळी कसा हिशोब लावला पाहिजे माहिती आहे का? असा त्याच्यामध्ये ऑरेज खाली असं सर्व सरसकट धरलं पाहिजे. तुला सांगतो, इकडे ध्यान दे मी काय म्हणतो. सगळा खर्च काढला पाहिजे आणि सगळं त्याचं नियोजन लावलं पाहिजे. कवा बी हिशोब करते. त्यानं धरला 1000 रुपये एका ट्रिपचा, दिवसाच्या 2 ट्रिपा मारतो मला. ऐक की, त्याने हिशेब किती लावला इकडे बघ. त्याला गाडी घ्यायची इच्छा झाली बघ, तुला सांगतो मी. आता त्याला वाटलं मी एवढे पैसे कमावतो वाटलं त्याला. मग त्यानं काय केलं, गाडी घ्यायचा निर्णय घेतला. मग 4000 रुपये रोज कमावतो त्यानं, असा त्याच्या मनामध्ये आकडा फिट केला. मग 4000 रुपये त्यानं कमावतो वाटलं ना त्याला. इकडे बस, सरळ बसा. मग त्यानं आता त्याची सुरुवात कशी झाली ते सांगतो तुला. त्याच्या कमाईचा झाला ते प्लॅन. मग त्याचं लग्न झालेलं होतं. मग त्यानं काय केलं, आता त्याला ते काहीच कामधंदा करीत नसतं, ते फक्त कामधंदा आपण शोधू लागलो. असे त्याचे विचार कसे होते, असं एकदाच मी लय कमावतो असं वाटायचं त्याला. पण एकदाच लय कमावणं कोणालाच होत नाही तुला सांगतो. त्याच्या मागे लय बारकाईनं विचार करून काम करावं लागतं. मग त्यानं काय केलं, आता त्याच्याजवळ 1 रुपया नव्हता. त्यानं त्याच्या बायकोला त्यानं दाबदडप घातली की तुझ्या सासर तुझ्या मायवरून समजा तू पैसे घेऊन ये 1 लाख रुपये, आणि आपण काय की 1 लाख रुपये भरून आपण नवीन गाडी घेऊया, असा विचार केला. मग त्याचं असं तसं होण्यात 4-8 दिवस गेले, भानगडी होण्यात, पैसे करण्यामध्ये. मग पैसे आणायला समजा बाईला त्या समजा एखादी 2 टप्पू दिले, समजा त्यानं नाटक केल्यासारखं केलं का कसे देत नाहीत पैसे असं तसं. मग 1 लाख रुपये तिकून सासरवाडी कोण हाप काढले. मग ते 1 लाख रुपये आणले असे तसे इकून मित्र कोणी करून 5-50 हजार केले. 1.5 लाख रुपये त्यानं डाऊन पेमेंट भरलं. 1.5 लाख रुपये डाऊन पेमेंट भरलं की बस त्याला आला बघ गाडीचा 9000 रुपये हप्ता महिन्याचा. नियोजन बघ, तुला सांगालो मी. हिशोब आता किलर हिशोब लागते मग दुकान लागते ते, त्यासाठी ऐका आता बरोबर. त्यानं 1.5 लाख रुपये भरून गाडी उचलली बघ तुला. 1.5 लाख रुपये गाडी भरून घेऊन समजा आपण गाडी झाली, त्याची आणली, त्यानं पूजा केली, मार्केटला गेला, सगळं झालं. त्यानं हिशोब काय धरला होता, एका दिवशीचे 4000 रुपये. तर आता त्यानं गाडी स्टार्ट केली धंद्याला, कमवायला आणली त्यानं. समजा त्यानं ज्या दिवशी गाडीमध्ये गेलं
त्या दिवशी त्यानं विचार आणला आणि त्या दिवशी त्या मधामध्ये 15-20 दिवस गेले आणि गाडी त्यानं धंद्याला चालू केली त्यानं काय गाडी कोण्या दिवशी सांगू का? त्याचा बाजार होता, त्याच्या गावचा बाजार होता, त्या दिवशी त्यानं गाडी सुरू केली. मग गाडी सुरू केल्यानं त्यानं काय केलं, आता जाते वेळेस 20 माणसं घेऊन गेला. मग आता तिकडून येते वेळेस तेच माणसं घेऊन आला. दुसरी ट्रिप का त्या दिवशी भरली नाही. मग जाणं येणं त्याचे किती झाले? 2,000 रुपये झाले. 2,000 मधून 500 रुपये डिझेल गेलं, 1,500 रुपये राहिले. 1,500 रुपये राहिले. त्यानं पहिला दिवस होता त्याला 1,500 रुपये राहिल्यानं त्यानं अजून असला विचार केला, ते तो थोडस खचल्यासारखं झालं काय का. त्याच्या मनाला काय वाटलं, आता आपण एवढे धरले होते बा, आपण आज एवढे कमवले. त्याला फक्त 4,000 मधले त्या 1,500 रुपये राहिले. तर त्या दिवशी पहिल्या दिवशी त्याला कळालं की हिशोब कसा झाला. आपण धरले होते किती? 4,000 आणि आता झाले किती? 2,000. 1,500 खरे, 500 गेलं ते. मग दुसऱ्या दिवशी रविवारी गाडी काढली, लावली पॉइंटला. दिवसभर उभं टाकलं ते त्याच्या गावातल्या पॉइंटला. त्याची गाडी भरली नाही. त्याच्या गाडीत एकही माणूस बसला नाही. कारण आधीच्या दिवशी बाजार करून आले होते लोक. खेड्याचे लोक रोज मार्केटला कशाला जाते? तू जातो का रोज तामशाला, हातगावला, नांदेडला? मग त्यानं असं त्यानं विचार एवढा केला नाही की आपण ज्या दिवशी गेलो त्या दिवशी आपण दिवस कोणता असेल किंवा काय झालं असेल. आपण डायरेक्ट याचे पैसे दिसले की ते महेश होते, त्याला असं वाटलं त्याला मी इतके कमावतो वाटतं. मग असा पूर्ण हप्ता गेला. तर दुसऱ्या शनिवारी त्यानं अजून रोज गाडी लावून खायचा, म्हणजे असं रोजही त्याचं तसंच झालं. मग दुसऱ्या बाजारच्या दिवशी त्यानं लावली, एक ट्रक भरला गेलं. त्याचे 3,000 रुपये तयार झाले. किती? 15 दिवसाचे. 15 दिवसाचे 3,000 रुपये तयार झाले. तर त्यांना महिन्याला किती कमावते आता? 6,000 रुपये. 6,000 रुपये महिन्याला जर कमावते ती, तर त्याच्या गाडीचा हप्ता आहे 9,000 रुपये. मग ते वरचे 3 आणून कुठून भरण ते? आता त्याला गाडीला तेलाला पैसे लागत. मग त्याचा हिशोब चुकला. बघ तुला सांगतो मी हिशोब कसा चुकला. त्यानं जेवढा रोज पाडतो म्हणलं तेवढा त्याला 50 आला. एक तर गाडी नवी आहे, गाडीचा हप्ता रुपते का तुला माहित आहे? गटाचे हप्ते भरावं लागतात की. मग तसं ते गाडीचं राहते. मग असं करता करता त्यानं हप्ते भरणं झाले नाही. ते सासरवाडीकडून आणलेले 1,00,000 रुपये गेले, मित्राचे 1.5 लाख रुपये गेले आणि ती गाडी बी गेली. कंपनीनं नेली, फायनान्स वाल्यानं ओढून. मग असं होते. मग असं टेन्शन मध्ये मग लागलं. त्याला वाटलं मला टेन्शन आहे. मग दारू लई पिऊ लागलं. आता दारू पिदाड्याचं कसं राहते ते तुला माहिती. मग त्याला म्हणजे त्याच्याजवळ पैसा राहिला नाही. त्यानं समजा मग टेन्शन मध्ये समजा त्यानं दारूचा उपयोग केला. दारू अशी पिली त्यानं की त्याचं त्याला भान राहायचं नाही समजा. मग ते दारू पिऊन ऍक्सिडेंट झाला त्याचा. मग ते मरून गेलं ऍक्सिडेंट दारू पिऊन. कोणत्या गाडीत होते ते मोटरसायकलवरच होते. मोटरसायकल कोणाची होती? त्याचीच होती. मग गाडी हो. मग त्यानं त्याची मॅजिक आहे की नाही, मॅजिक त्यानं फायनान्सवाल्यानं ओढून नेली. मग त्याला लय टेन्शन आलं. त्यानं मग दारू पिली. दारू पिऊन त्याला दारू लय झाली. त्याला रोडनं गाडी चालवायची कटर कानं उडवलं. कोणत्या काय लोड त्याच्यावर? काय लोड होता किंवा कोणीकडे जाऊ लागलं? ते तिकडे जावं लागलं. ते त्याच्या घराकडे जावं लागलं. मग त्याला रोड होय की काय होय ते समजा नाही गेलो. इतका मोठा त्यानं धक्का बसला. तसं पटपट करून आहे की ट्रकाच्या खाली गेलत. असं समजवून सांगालो. ते ट्रकाचा माहिती